मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदासाठीची नवीन भरती 887 पदाची जी नवीन भरती निघालेली आहे त्याची निवड प्रक्रिया काय आहे ते आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. तर तीच निवड प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी लेखी परीक्षा 30 गुणांची होणार आहे यावेळेस, आणि त्यामध्ये तुम्हाला यावेळेस पात्र होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 15 मार्क घेणं मस्ट आहे, म्हणजेच कंपल्सरी आहे. आणि यावेळेस जी काही परीक्षा होणार आहे ती परीक्षा मित्रांनो टोटली कशी होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. टोटली ऑब्जेक्टिव्ह प्रकारे या ठिकाणी मल्टिपल टाइप्स चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी येणार आहेत. आणि लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर दुसरा महत्त्वाचा पॉइंट्स आहे किंवा स्टेप आहे ती म्हणजे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता. आता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ही सुद्धा 10 मार्काची आहे. अशा पद्धतीने टोटल तुमचे एकूण गुण या ठिकाणी 40 झाले. आणि शेवट आहे स्टेप ती म्हणजेच मित्रांनो मुलाखत या ठिकाणी 10 मार्काची. अशा पद्धतीनं टोटल जे काही शेड्यूल आहे 50 मार्काचं या ठिकाणी असणार आहे. लेखी परीक्षा 30, शारीरिक क्षमता 10 आणि मुलाखत 10. अशा पद्धतीने टोटल मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची जी काही परीक्षा पॅटर्न आहे तो टोटल 50 मार्काचा परीक्षा पॅटर्न आहे. आता यामध्ये जे महत्त्वाचं आहे, लेखी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येतात, तर ऑथेंटिक क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहे. आतापासूनच तयारीला सुरुवात करा, कारण ही संधी पुन्हा आयुष्यामध्ये येणार नाही. 887 पदांची जाहिरात आतापर्यंत कधीही आलेलं नाही. त्याच्यामुळं ही संधी आहे आणि तुम्हाला जास्त जर गुण घेतले तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतो, कारण स्पर्धा ही भरमसाठ वाढलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये MPSC करणारे मुलं सुद्धा आता उतरणार आहेत. त्याच्यामुळं तुमचं अभ्यासाचं लेवल आता जास्त वाढवण्यासाठी तुम्हाला आतापासूनच परीक्षा पॅटर्न माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर लेखी परीक्षासाठी क्वेश्चन सेट तयार केलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता फॉर्म फिलिंगसाठी बऱ्याच अडचणी मुलांना येत आहेत, कारण एकच वेळेस तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, दुसऱ्या वेळेस तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा एकच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. जसं की अगोदर फॉर्म चुकला तर तुम्हाला दुसरा फॉर्म भरता येत होता, परंतु आता यावेळेस तशी पद्धत असणार नाही. त्यामुळं तुमच्या चुका होऊ नये, सर्व अडचणी जे काही अडचण आहे ते सोल्युशनसाठी आपण 14 तारखेला म्हणजे 14 डिसेंबरला रात्री 8 वाजता लाईव्ह वेबिनार ठेवलेलं आहे आणि एकदम मोफत आहे, म्हणजेच एकदम कमी शुल्कामध्ये फक्त 21 रुपयामध्ये आपण ती फीस ठेवलेली आहे. तुम्हाला जॉईन होणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा.